An addict can experience multiple stages in his life, but which stage we can consider as a dangerous stage in his life? अशा कुठल्या अवस्था आहेत ज्या ॲडिक्ट पर्सनॅलिटीमध्ये किंवा ॲडिक्शनमध्ये, व्यसनाधीनतेमध्ये सगळ्यात डेंजरस अवस्था आहे असं आपण मानू शकतो. हॉस्पिटलायझेशन होणं, ॲक्सिडेंट होणं किंवा नशेमध्ये धडपडणं, या सगळ्या गोष्टी डेंजरसच आहेत. आणि त्यासाठी हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतर तो येणारा पुढे जो धोका आहे तो डेंजरसच आहे. पण या सगळ्या गोष्टींपेक्षाही एक डेंजरस स्टेज आहे ज्याच्यामध्ये तो सर्वाईव्ह करताना नॉर्मल माणसांसारखा सर्वाईव्ह करत असतो. पण त्याला ब्लॅकआउट स्टेज जर एक्सपिरियन्स होत असेल आणि त्या ब्लॅकआउट स्टेजचं जर वारंवारता त्याच्या लाईफमध्ये होत असेल, उदाहरणार्थ काल मी कोणाशी भांडलो मला आठवत नाही, काल मी काय बोललो, काल मी काही चुकीचं बोललो होतो का, अशा प्रकारच्या कंप्लेंट्स होणं आणि त्याची वारंवारता होणं ही एक डेंजरस अवस्था आहे. कारण त्या स्थितीमध्ये त्या माणसाचा सेन्स म्हणजे कम्प्लिटली त्या मेंदूशी असणारा संपर्क तुटलेला असतो. त्या अवस्थेमध्ये त्याच्या हातून काहीही गोष्ट घडू शकते जी पुढे गेल्यानंतर त्याच्यासाठी, त्याच्या कुटुंबियांसाठी आणि समाजासाठी विघातक ठरू शकते. त्यामुळे मला असं वाटतं की इतर कुठल्याही स्टेजेसपेक्षा ब्लॅकआउट स्टेज एक्सपिरियन्स होणं आणि त्याची वारंवारता एक्सपिरियन्स होणं ही सगळ्यात जास्त डेंजरस अवस्था आहे असं मला वाटतं. जर तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या जवळपास कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीमध्ये असे ब्लॅकआउट स्टेजेस वारंवार एक्सपिरियन्स होत असतील तर इमिजिएटली सायकॅट्रिस्टची भेट घेणं, फॅमिली डॉक्टरांची मदत घेणं आणि त्याला त्या गोष्टींच्यापासून लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. कारण ब्लॅकआउट स्टेजमध्ये होता म्हणून सगळ्यात चुका माफ होतात अशातला भाग नाही. एकदा का त्या गोष्टी घडल्या त्याच्यानंतर त्या कुठल्या लेवलपर्यंत घातक ठरू शकतील हे आपल्या हातात राहत नाही. त्याच्यामुळे वेळप्रसंगी आपण वेळीच डॉक्टरांची मदत घेणं आणि एक्सपर्टचं ओपिनियन घेणं हे आपल्यासाठी कधीही चांगलं आहे. धन्यवाद.